कुठे गेले सकाळी सकाळी ते काही जण? मला मेलेलं कोणी सांगतच नाही. आईला काही किंमतच नाही ना. राघव आनंदी वर्ष एकत्र कुठे गेले? थांब थांब सुलक्षणा, अगं मी दार उघडतो ना, गुडघे दुखतायत ना तुझे, थांब जरा. अरे राघवा, अरे बाळा कुठे होतास तू? मला सांगून वर्षा ताई, काय झालं? रडू नका. काय झालं? बसा बरं. वर्षा बसा बसा, शांत व्हा आधी. हे बघा, नंदू दादांची काहीतरी अडचण असेल. बघण्याच्या कार्यक्रमात ते थांबले होते, पण काहीतरी नक्कीच झालं असेल ना तिथे. नंदकुमार रावांकडे बघण्याचा कार्यक्रम म्हणजे त्यांचं लग्न ठरलं? नाही नाही आई, नंदूने नकार दिलाय. आपण तिकडे पोहोचलो म्हणून लग्न मोडलं. हो, पण लग्नाला नकार होताच ना त्यांचा. सगळ्यांसमोर तुमच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली त्यांनी. नाही 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 नाही, पण नंदकुमार रावांनी मुलगी बघण्याचा कार्यक्रम केलाच कसा? मला तर मारे सांगत होते, वर्षावर माझं खूप प्रेम आहे, मी तिला सुखी ठेवीन लग्नानंतर. आणि आता आता त्यांना साधा आईला समजवता येत नसेल तर काय उपयोग आहे? आई आई थांब, हे इतकं सोपं नाहीये. नंदू खूप साधा आहे. त्याची आई नाही, त्याला ते इतकं सहजासहजी तिला समजावता येण्यासारखं नाहीये ते. हा सुलक्षणा, तुला बोलायला खूप सोपं जाते, पण आपल्या लग्नाची बोलणी करायला जेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो ना, तेव्हा मला सुद्धा खूप भीती वाटली होती. हे सांगूनही कोणाला खरं नाही वाटणार. नाही म्हणजे मला असं वाटतंय ना की नंदूरावांना आपण आणखीन थोडासा वेळ द्यायला हवा. वर्षा, तू त्यांच्याशी बोल आणि शांतपणानं बोल आणि एकदाच काय ते ठरवून टाका ना. नाही, मला असं वाटतं की आता या विषयावरती फारशी चर्चा नको, नाही का? नंदकुमार रावांचा आणि इकडे मला बोल. नाही थांब वर्षा, त्याच्याशी बोल पण शांतपणे बोल. थांब. बोल. वर्षा, खरंच सॉरी. सकाळी आईने एवढा वाद घातला की काय करावं तेच कळेना मला. मला सकाळी म्हणाली की जोपर्यंत तू मुलीला बघत नाहीस तोपर्यंत मी जेवणार नाही, आणि मुलीला बघितल्याशिवाय तू तिच्याबरोबर लग्न करू शकतोयस का करू शकत नाहीस हे कसं ठरवशील असंही म्हणाली. त्यावर मी काय बोलणार मला सांग. आणि तुला खरं सांगू, फक्त आईचं मन राखण्यासाठी मी या कार्यक्रमाला हो म्हणालो. तसंही मी त्या मुलीला हो म्हणणारच नव्हतो. कसं आहे ना वर्षा, मी तुझ्या व्यतिरिक्त कुणाबरोबरही आयुष्य घालवण्याचा विचारच करू शकत नाही. अरे नंदू, पण तुझ्या आईने मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरवला हे तू मला फोन करून का नाही सांगितलंस? मी कालपासून तुला फोन करतेय, तू माझा एकही फोन उचलला नाहीस. माझा जीव इथे वर खाली होत होता. अरे आणि तुझ्या घरी येऊन बघते तर हे सगळं. अगं कसं आहे, आईने आहे ना माझ्या हातून फोनच काढून घेतला होता. मग तुला कसं कळवणार मला सांग. हे बघ नंदू, जे काही झालंय, मी जे काही बघितलंय ते मी इतक्या सहजासहजी विसरू शकत नाही. पण मला तुझ्याशी बोलायचंय, मला भेट जरा. हो, येतो मी. आपण भेटून ठरवू की आता पुढे काय करायचंय आपल्याला. तुम्ही आत येऊ का? काही हवंय का तुम्हाला? नाही नाही, मला काही नकोय ग. मी तुझ्याशी आपलं गप्पा मारायला आलो होतो. बोलू का? अरे वा, छान फोटो आहेत ग. तुझ्या या आनंदाच्या क्षणी मी नव्हतो नाही तुझ्या बरोबर. किती गोड हसतेस ग.
आता अस्वस्थ वाटतेस. राहुल नाही बघ, म्हणून आलो होतो. राघवनं मुद्दा खोडून काढला म्हणून तुला राग नाही ना आला? राग नाही आला, पण तुम्ही बोललात म्हणून निदान नंदूशी बोलायला तयार तरी झाले. हा मग जाऊन भेट ना त्याला. अहो पण काय बोलणार आहोत नाही माहिती मला. काय उपाय असू शकतो याच्यावर? मी का बोलते यांच्याशी? मी नाही बोललं पाहिजे. नंदूच्या आईला मी नंदूशी लग्न केलेलं चालणार नसेल, त्या मला सून म्हणून स्वीकारणार नसतील, तर काय करणार होत आम्ही? तुला लग्न करायचंय त्याच्याशी? हो. आणि त्याला? हो. आणि कोणत्याही परिस्थितीत तुमचा निर्णय बदलणार नाहीये? नाही. हा मग पळून जा ना. हा? हा मग नंदूच्या घरनं विरोध आहे ना. हा ग मग तू त्याला पळवून दे ना. अहो काय बोलताय तुम्ही? अरे त्याला काय झालं? हा अगं आमच्या जमान्यामध्ये अशी पुष्कळशी लग्न व्हायची, आम्हीच लावून द्यायचो. काय व्हायचं की एकतर मुलीच्या घरच्यांचा विरोध असायचा किंवा मुलाकडचे तयार नसायचे, मग आम्ही त्यांचं लग्न लावून द्यायचो. अशी 3-3 लग्न लावली आहेत आम्ही. आम्ही काय करायचो, एका कोणाची तरी बाईक घ्यायचो, मुलीला तिच्या घरनं पळून आणायचो, तिला एखाद्या देवळात किंवा कोर्टामध्ये तिथं न्यायचो आणि मग तिथं मुलगा यायचा आणि मग तिथं आम्ही सगळे मित्र मिळून त्या दोघांचं लग्न लावून द्यायचो. याच्यामुळे व्हायचं काय माहितीये का, ज्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना आणि घरच्यांचा विरोध आहे, अशा दोघांचं लग्न होऊन जायचं ना. आणि मग काय नंतर हळूहळू घरच्यांचा विरोधही मावळतो आणि मग एकदा क्षमा मागितली की मग झालं. नाही पण नको, मला भीती वाटते हे पळून बिळून. अगं नाही, मी म्हणतोय तसंच कर असं नाही. मी आपला सहज बोललो ग. पण तू बोल त्याच्याशी आणि माझी खात्री आहे तुम्ही दोघंही योग्य तो निर्णयच घ्या. कसा झाला कार्यक्रम? खरं सांग, मुलगी आवडली ना तुला? वर्षा का असं तोडून बोलतेस? झालं ते झालं ना. आणि लग्न झालं असतं तर? ते तर मी तुझ्याशीच करणार आहे ना. हे असं माझ्या नकळत मुली बघण्याचा कार्यक्रम करू? सॉरी वर्षा, हे बघ तो त्या बघण्याच्या कार्यक्रमाला मी तयार होत नव्हतो, पण त्या आईने. तुला खरंच खूप वाईट वाटलं असेल ना. सॉरी. हे बघ नंदू, तुला सॉरी म्हणायला किंवा हे असे हात जोडून उभं राहायला मी इथे बोलवलेलं नाहीये. मग कशासाठी बोलवलंयस? आता आपण पुढे काय करायचंय? पुढे काय? पुढे काय म्हणजे? जर तुझ्या आईने लग्नाला परवानगी नाही दिली तर आपण काय करणार आहोत? मलाही कळत नाहीये आपण काय करू शकतो पुढे. आपण थोडी वाट बघूयात ना. तोवर तुझी आई तुझं लग्न लावून टाकेल आणि मी वाट बघत बसेल तुझी. हे बघ वर्षा, आईचं मन बदलेल. असं बदलणार नाही, आपल्याला त्यांचं मन बदलावं लागेल. म्हणजे मी तसे प्रयत्न करतोय ना. हे बघ, हे आता असं त्यांच्याशी बोलून किंवा त्यांना समजावून काहीही होणार नाहीये. त्यांना कितीही समजावलं ना तरी त्या ऐकणार नाहीयेत, त्या मनस्थितीतच नाहीयेत त्या. आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की त्यांच्याकडे पर्यायच उरणार नाही. त्यांना आपलं नातं स्वीकारायलाच लागेल. असं होईल म्हणजे नक्की काय करता येईल आपल्याला? नंदू, आपण पळून जायचं. बर. काय वर्षा? हो, माझं ठरलंय, आपण उद्या पळून जातो. वर्षा,
इथे काय चाललंय आणि आणि तू बंकस काय करतेस? मी भंकस नाही करत आहे. मी सिरियसली बोलते हा नंदू. हे तू दादाला सांगितलंस, वहिनीला सांगितलंस आणि आई? नंदू अरे पळून जायचं ठरवतोय ना आपण, मग हे असं कुटुंबाला एकत्र घेऊन कधी कुणी पळून गेलेलं ऐकलंयस का तू? नंदू ओ आता कसला विचार करतोयस? तुला लग्न नाही करायचंय? नाही असं नाही, पण हे असं पळून जाऊन लग्न. मग छाती ठोकून सांग ना तुझ्या आईला की मी लग्न करीन तर वर्षासोबतच. तुझा नकार असला तरीही तू अक्षदा टाकायला ये. नाही ना सांगू शकत? मग आपल्याकडे दुसरा पर्याय आहे. मी काय म्हणतो वर्षा, आपण हे दादांच्या कानावर घालूया का ग? दादा नाही देणार परमिशन. हे बघ, जसा माझ्या डोक्यावर माझ्या घरच्यांचा आशीर्वाद आहे ना, तसाच तुझ्या आईचाही आशीर्वाद आपल्या लग्नाला हवा असं दादाचं आणि आनंदीचं मत आहे. मग अशा परिस्थितीत हे शक्य होईल असं वाटतं तुला? अगं पण हे असं असताना. असं असतानाही मी पळून जाऊन लग्न करण्याचा विचार करतेय ना. हे बघ नंदू, बास झालं आता सगळं. सुखाचा संसार, आपलं आयुष्य, आपलं घर, आपलं स्वप्न, हे सगळं अनुभवायचंय रे मला. आत्ता कुठे स्वप्न पाहायला लागलीये मी. आणि पुन्हा जर हे असंच होणार असेल तर तूच सांग काय पर्याय आहे आपल्याकडे? वर्षा मला सगळं कळतंय. हे बघ, मलाही तुझ्याशीच लग्न करायचंय, तुझ्या बरोबरच मला संसार करायचाय, तोही सुखाचा. पण आपल्या लग्नानंतर हे घरच्यांना कळलं तर त्यांच्या काय रिॲक्शन असतील याचा विचार कर. दादा आणि आनंदी वहिनींनी तुझ्यासाठी आजपर्यंत किती आणि काय काय केलंय. त्यांच्या विश्वासाला तडा दिल्यासारखं होईल ना. आणि तुझी आई मोठ्या मुश्किलीने लग्नाला तयार झालेत. आईला समजावीन मी, ती घेईल मला समजून. आणि लग्न झालं ना की तुझी आई पण घेईल समजून. थोडा वेळ जाईल पण होईल सगळं सॉल्व. हा, सगळं होईल सॉल्व. यांचा मुलगा यांची मुलगी पळून जाऊन लग्न केलं त्यांनी, म्हणून नातेवाईकांकडनं त्यांची नाचक्की होईल ना. आणि त्यामुळे त्यांचं मन दुखावलं गेलं तर? बास झालं नंदू. त्यांना वाईट वाटेल, यांचं मन दुखावलं जाईल. तू सगळ्यांचा विचार कर. पण माझं काय होतंय तुला कळत नाहीये का? एका नवीन आयुष्याची तुझ्यासोबत सुरुवात करायची वाट बघते अरे मी आणि तू. हे बघ नंदू, तुझ्याकडे आता दोनच पर्याय. एक तर तू लोकांचा विचार कर, नाही तर माझ्या बरोबर पळून जाऊन लग्न कर. आता तू ठरव तुला काय करायचंय. हे बघ, आपण नंदूरावांच्या बाजूनं किती उभं राहिलो तरी शेवटी वर्षा आपलीच आहे ना रे. आणि उद्या समजा हे नंदूराव त्यांच्या आईच्या विरोधात नाही बोलले तर मग आपल्याला काहीतरी ठरवावं लागेल ना. ठरवू काय ते, तसं पण ते नंदूच्या आईची परवानगी असेल नसेल त्या अपेक्षेवर आपण नाही ना राहू शकत. आपल्याला मी बघेन काय करायचं ते. हा बोला. हॅलो राघव, अरे तू तुझ्या बाबांसाठी जागा शोधत होतास ना? हा, मी सांगून ठेवलं होतं तसं. हा, अरे मला एक जागा मिळाली आहे. म्हणजे आपल्या सोसायटी पासून 4 सोसायटी सोडून एक मस्त जागा आहे. एका माणसासाठी खूप सुंदर खोली आहे. तुला हवी असेल तर कळव, म्हणजे मी ते फायनल करून टाकतो रे. तुम्ही फायनल करून टाका ते. आणि हा, त्यांना फोटोज पाठवायला सांगा. सांगतो त्यांना फोटो पाठवायला. हा, थँक्यू. चिंगे थांब अगं, चिंगे थांब. चिंगे चिंगे चिंगे. अरे, चिंगे चिंगे अरे. चिंगे. माझं चॉकलेट. अरे हो हो. तुम्ही
चॉकलेटचा डबा अगं लहान आहे ना ती. दे ना. अगं माझा डब्बा आहे, मी लपवून ठेवला होता तो. हो मी लपवून ठेवला. लहान म्हणजे लहान. अगं मी ऑपरेशनची बाई आहे ग, मला चॉकलेट लागतात ग गुडघ्यासाठी. अगं मला गुडघे पाडे होते. प्रश्न लहानाचा नसतो ग. मला माझा डब्बा मी लपवून ठेवला होता. पकडलं लबाड. आजीचा डबा चोरते. तुम्ही जे करताय ते योग्य आहे ना? आणि ते आपलं आधीच बोलणं झालंय आणि तू होकार पण दिलास त्यासाठी. बघ हे घरात राहिले ना तर खटके उडत राहणार आणि तसं पण आमचा त्यांच्यावर जो काय राग आहे ना तो इतका शांत होणारच नाही. तर प्लीज. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तुमच्याशी बोलायचं जरा. अरे बोल ना. तुमच्यासाठी मी दुसरं घर बघितलं. आपलं घर खूप लहान आहे, घरात माणसं खूप आहेत आणि जागा कमी पडते. सगळ्यांच्या आंघोळीच्या वेळा सारख्याच आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे इथे सगळ्यांचीच गैरसोय होते. तर तुम्हाला तसंही एकटं राहण्याची सवय आहेच. तेव्हा इथून जवळच एक 4 बिल्डिंग सोडून एक घर बघितले तुमच्यासाठी. घराचं भाडं मीच देईन, त्याची काळजी नको. तुम्हाला काही गरज पडलीच तर तुम्ही भेटू शकता, बोलू शकता. मी फार मोठी चूक केली बघ. माझ्याच माणसांना सोडून मीच निघून गेलो. आता इथंच राहावंसं वाटतंय. चांगलंय, म्हणजे इथं तुम्हाला माझा त्रासही होणार नाही. आणि घर जवळ आहे म्हणतोस ना, मग काय मला भेटायलाही येता येईल ना. चांगलंय चांगलंय. मी येईन तुमच्यासोबत तिकडे. काही व्यवस्था करायची असेल तर बघू आपण. हो हो चांगलंय. आनंदी, जेवणाचं बघूया आपण. 1 मिनिट राघव थांब. ठीक आहे, हे घे. तुला चॉकलेट हवे होते ना, सगळे चॉकलेट तुला घे. हा माझं बाळ सोनं. डब्बा पण तूच घे. हा मला नको. राघवा चॉकलेट घे. घे चॉकलेट. घे ग बाई आनंदी, घे. तुम्ही पण घ्या. घ्या, खा चॉकलेट. वर्षा आलीस तू, घे चॉकलेट खा. आई आज काय आहे? काय चॉकलेट सुटले तुझ्या हातून? हो, तुझा बाप चाललाय ना दुसऱ्या घरात. राघवा कधी जाणार आहे? उद्या सकाळीच जातील. काय सांगतो? वा वा, उद्याच जाणार आहे. चांगलं. कसं काम? आनंदी आनंदी खा ग. राघवा तोंड गोळ करा. तुम्ही पण खाओ. आलो मी. आनंदी, जेवणाचं बघूया. मी मदत करतो तुला. हॅलो. हे माधव, कुठे आहेस तू? हो, कुठे असणार? मी इथंच आहे. येईन इतक्यात येईन. हे बघ, तू मुंबईला गेलास हे कळलंय आम्हाला. येतोय आम्ही, थांब. अहो कशाला, मी येऊन भेटतो ना तुम्हाला. कधी येणार तू? असाच एक दिवस पुढे ढकलणार? येतोय आम्ही. पैसे तर वसूल करणारच.
आलोच आज. कुठे पळतोयस ना बघूया. आलं